स्टार्ट करतोय. चॅप्टरचं नाव तर सगळ्यांनाच माहित आहे. सांगा रे चॅप्टरचं नाव, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. मग आता सर तुम्ही रिपीट काय लिहिलात, लिहितो ना, चालू द्या. लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. तुम्हाला हे माहित आहे की बाबा आपण याच्यावरती 2 लेक्चर्स घेतलेत. ऍक्च्युअली लिनियर इक्वेशन्स म्हणजे काय. चला त्याचा स्टँडर्ड फॉर्म कोण सांगतंय, फास्ट सांगा. स्टँडर्ड फॉर्म काय आहे, ax प्लस by इज इक्वल टू c. हा स्टँडर्ड फॉर्म पकडू. ठीक आहे. याच्यामध्ये x आणि y काय आहेत, व्हेरिएबल्स. a काय आहे, x चा कोएफिशियंट, b काय आहे, y चा कोएफिशियंट, c काय रे बाळांनो, कॉन्स्टंट. हे इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी, म्हणजे अशी इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय मेथड्स बघितल्या होत्या. सांगा रे, मेथड्स टू सॉल्व. सांगा फास्ट, मेथड्स टू सॉल्व. नंबर 1 एलिमिनेशन मेथड. नेक्स्ट सबस्टिट्यूशन मेथड. नेक्स्ट सांगा 3 ग्राफिकल मेथड. आणि तुम्हाला आणखीन एक मेथड माहिती आहे, त्याचं नाव आहे क्रॅमर्स रूल. हे आपण सिस्टमॅटिकपणे बघणार आहोत. ठीक आहे. त्याच्यामध्ये पहिली मेथड जी सॉल्व्ह करायची ती आपली कुठली रे, एलिमिनेशन मेथड. मग ऍक्च्युली एलिमिनेशन मेथड म्हणजे काय हे पण बघू आपण. त्याचा यूज आपण का करणार आहात आणि त्याचा यूज करून आपण एक्झाम्पल्स कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो, हे 9th क्लासमध्ये पण आपण बघितलेलं आहे. एलिमिनेशन मेथड नुसार काय एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे एक्झाम्पलची डिफिकल्टी लेवल वेगळी वेगळी असते. मग आपण काय करतो रे, सिंपल पासून चालतो, है की नाही. म्हणजे ज्याचा की कोएफिशियंट सेमच आहेत असे छोटे छोटे एक्झाम्पल्स आपण बघतो. तर आजच्या दिवसामध्ये मी पूर्ण एक्झाम्पल्स तसे तयार करणार नाहीत. आजच्या दिवसामध्ये मी पहिलं मेथड्स, एलिमिनेशन मेथड स्टार्ट करतोय ना, तर त्याच्या सारखे किंवा सोपे सोपे एक्झाम्पल्स तयार करायला पहिलं शिकू. एक्झाम्पल आपल्याकडे बनले, डिरेक्टली पुस्तकामध्ये आपण हातच घालणार नाही, बरोबर ना. जर पुस्तकाकडे गेलो, बुकमध्ये काय असते ते बघितलं तर थोडस चित्रविचित्र दिसेल, सर अवघड चाललंय, थोडस सिंपल वे मध्ये काय बघा. त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं मी एक्झाम्पल्स कसे तयार होतात ते बघू आणि फास्ट एक्झाम्पल्स तयार करून एक 5-10 एक्झाम्पल्स तुम्हाला देऊन टाकतो. लेवल 1st, 2nd, 3rd आपण बनवलेत 9वीला. ठीक आहे. ओके दिसतो मी आहे ना, दिसतो ना मी. हा चालते. सगळ्यात पहिली मेथड कुठली रे, एलिमिनेशन मेथड. ही मेथड आपण बघणार आहे. ओके. जर स्टेप्सचा जर विचार केला तर मला वाटतं की स्टेप्स लिहून घ्या किंवा पाठ करा, ह्या अशा काही गोष्टी नसतात. हे लक्षात ठेवायचे असतात आणि प्रॅक्टिसनुसार आपण सॉल्व्ह करणार आहे. सगळ्यात पहिलं कोणतंही एक एक्झाम्पल तुम्ही तयार करा. एक्झाम्पल तयार केल्याच्या नंतरच आपण ते एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे ना. मग एक्झाम्पल कसं तयार करायचं प्रत्येकाला माहिती आहे. एक्झाम्पल तयार करण्यासाठी 2 कंडिशन ठेवायच्या असतात. मग नॉर्मली आपण कंडिशन एक ऍडिशन आणि एक सबट्रॅक्शनची बघू, बरोबर. एलिमिनेशन मेथड आपण 9वी मध्ये शिकलो, सगळ्यांना माहिती आहे, आठवते पण चांगल्या प्रकारे, बरोबर ना. एलिमिनेट म्हणजे काय रे, एक व्हेरिएबल एलिमिनेट करणे, कट करणे, डिलीट करणे. मराठीमध्ये त्याला लोप पावणे म्हणतात. म्हणजे काय की तो व्हेरिएबल आपल्याला ठेवायचंच नाही आणि आपण दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू शोधतो. त्याच्यानंतर सबस्टिट्यूशन मेथडचा यूज होतो. म्हणजे काय, लक्ष दे रे बाळा. सपोज तुमच्याकडे 2 व्हेरिएबल्स आहेत, एक आहे x, दुसरा आहे y. या 2 व्हेरिएबलचा यूज करून आपण काही एक्झाम्पल्स तयार करू. त्याच्यामधलं एक व्हेरिएबल नाहीसं करू, त्याला आपण एलिमिनेट करू म्हणू, आणि दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू निघते. ती आलेली व्हॅल्यू कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये ठेवून जे पहिलं आपण एलिमिनेट केले त्याची व्हॅल्यू निघते. याला आपण एलिमिनेशन मेथड म्हणू. चला सांगा, एलिमिनेशन मेथड मध्ये आपण 2 व्हेरिएबल वापरणार आहेत कंटिन्युअस मध्ये प्रॅक्टिससाठी.
आपण कुठल्या कुठल्या व्हेरिएबलचा वापर करू शकतो सांगा फास्ट. ए बी सी डी अप टू झेड पर्यंत कोणतंही एक व्हेरिएबल कोणतेही दोन व्हेरिएबल्स आपण वापरू शकतो. त्याच्यामध्ये झेड हे व्हेरिएबल जास्त का वापरायचं नाही, कारण दिसताना ते दोन सारखं दिसतं, बरोबर ना, दिसताना दोन सारखं दिसते म्हणून झेडचा यूज जास्त करायचा नाही. एम करू शकता, एन करू शकता, पी क्यू, इथं काय असेल बाबांनो एल, एल म्हणजे वन सारखं दिसतं का नाही, त्याच्यामुळे त्याला थोडस नको. इकडे ए चा यूज करू शकता, बी करू शकता, सर कधी कधी तर झिरो पण दिसतं, त्याच्यामुळे ए ला थोडस साईडला ठेव, चालतंय. आणि मॅक्सिमम फेमस असणारे दोन व्हेरिएबल्स आहेत एक्स आणि वाय. सर तुम्ही सगळं फिरून तिथं चाला एक्स आणि वाय कडे, ठीक आहे ना. तुमच्या बुक मध्ये दिलेत एम एन दिले, पी क्यू दिले, एक्स वाय दिले, आपण त्याच्यावर फोकस करू, बरोबर. मग चला एक सिंपल एक कंडिशन बघू आपण. अशा दोन संख्या कुठल्याही घ्या ज्याची की ऍडिशन काय पकडायची, सिंपल सिंपल ऍडिशन सांगा. त्यांची ऍडिशन 7 पकडायची, ठीक आहे, परवाच बघितलं होतं. दोन संख्या, दोन नंबर ज्यांची ऍडिशन 7 आहे अशा संख्या शोधा. सर परवाच बघितले ना आपण, 1 आहे, 1 प्लस 6, 2 प्लस 5, 3 प्लस 4 ह्या संख्या आहेत ना ज्यांची ऍडिशन काय ते 7. तर त्या दोन संख्या माहित नाहीत, दोन नंबर माहित नाहीत, त्याला आपण काय म्हणायचं, एक्स आणि वाय, बरोबर ना, एक्स आणि वाय. मग त्याच्यातली पहिली संख्या एक्स आहे, दुसरी संख्या काय आहे वाय, त्यांची काय सांगितली मी ऍडिशन, किती ऍडिशन असेल 7 असं समजू. मग आता सर नेमकं कुठली संख्या पकडली हो तुम्ही, तुमच्या मनामध्ये एक डिजिट पकडा, एक्स म्हणजे पहिली संख्या, बरोबर ना. ही पहिली संख्या कुठली पकडणार आहे तुम्ही, पहिला नंबर 5 पकडा, चालतंय. पहिला नंबर काय पकडला, 5 पकडला. मग जर 5 हा पहिला नंबर असेल आणि तुमच्या मनामध्ये त्याची व्हॅल्यू, ती कशाची व्हॅल्यू मांडली तुम्ही, एक्सची व्हॅल्यू मांडली, तर दुसरा नंबर नक्कीच काय असायला पाहिजे रे, दुसरा नंबर काय असायला पाहिजे 2. हा दुसरा नंबर म्हणजे काय मांडला, त्या दोघांची ऍडिशन किती आलेले रे 7. म्हणजे थोडक्यात एक कंडिशन काय, अशा दोन संख्या ज्याची की ऍडिशन 7 आहे तर त्या संख्या कुठल्या माहित नाही, एक आहे एक्स, दुसरी आहे वाय, दोघांची ऍडिशन 7. म्हणून मी तिथं काय घेतलं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 7. हे काय कंडिशन नंबर फर्स्ट, कंडिशन नंबर फर्स्ट, म्हणून त्याला आपण इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणू, चालतंय. आता त्याच दोन संख्यांचा डिफरन्स किती यायला पाहिजे रे, जर तुम्ही एक संख्या 5 मानलेली असेल आणि दुसरी संख्या 2 मानलेली असेल तर त्यांचा फरक किती येतो रे, वजाबाकी. 5 मधून 2 गेले, खाली राहिले 3. मग त्या दोन संख्यांचा डिफरन्स, त्या दोन संख्या आहेत, डिफरन्स सांगा रे बाळांनो. पहिली संख्या एक्स आहे, दुसरी संख्या वाय, त्यांचा फरक, मोठ्या संख्येतून छोटी संख्या गेली, खाली राहिले 3. इक्वेशन नंबर काय आलं, सेकंड. म्हणजे आपण कळत न कळत एक एक्झाम्पल बनवलं. इक्वेशन किती बनवले इथं, 2 बनवले. इक्वेशन्स किती बनवले, 2 बनवले, बरोबर ना. पण एक्झाम्पल इथं काय असेल, 1 असेल. ज्यावेळेस बंद कर, ज्यावेळेस आपण त्या दोन संख्या एक्स आणि वाय पकडतो त्याच्यापासून एक इक्वेशन तयार झालं आणि दुसऱ्या कंडिशन नुसार दुसरं इक्वेशन तयार झालं. ते दोन्ही इक्वेशन ऍट अ टाइम सॉल्व्ह करणे, विचारात घेणे, त्याला म्हणायचं सायमल्टेनियस. काय म्हणायचं, सायमल्टेनियस. काय म्हणायचं, म्हणजे ऍट अ टाइम तुम्ही जर एक इक्वेशन घेतलं तर तुम्ही सॉल्व्ह नाहीत करू शकणार, त्याचे नंबर ऑफ आन्सर्स येतील, बरोबर ना. दोन संख्येची ऍडिशन किती आहे बाळांनो, 7. अशा संख्या कुठल्या कुठल्या पेअर कुठल्या कुठल्या किती येऊ शकते. पण जर ऍट अ टाइम दुसरं इक्वेशन विचारात घेतलं, दुसरी अट विचारात घेतली तर त्याला आपण म्हणू सायमल्टेनियस इक्वेशन्स. काय म्हणू, मग इथं क्वेश्चन येतो, सॉल्व द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय युजिंग एलिमिनेशन मेथड. कळालं का, कळालं का तुम्हाला, क्वेश्चन कळाला, मिनिंग लक्षात आलं का. ऍट अ टाइम दोन इक्वेशन विचारात घेणे सॉल्व्ह करण्यासाठी, त्याला काय म्हणायचं, सायमल्टेनियस इक्वेशन्स. मला वाटतं की तुमच्यापर्यंत क्लिअरली आवाज पोहोचतो, बरोबर ना. आवाज, मग त्याच्यासाठी एक क्वेश्चन देतो मी, सॉल्व द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय युजिंग एलिमिनेशन मेथड. लिहा, अगोदर तयार करायचं आपल्याला. जर मी असा तुम्हाला क्वेश्चन दिलेला असेल, बघा मी सुरुवात कशी केली आणि तुम्हाला मेन मुद्द्यावर आणलं मी, असा प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये विचारू शकतात. त्याच्या अगोदर सायमल्टेनियसचा मिनिंग समजावून सांगितलं सगळ्यांना, बरोबर ना. सायमल्टेनियसचा मिनिंग लक्षात आला का,
मग हे तुमचा जे काय आताचं 5 मिनिटाचं डिस्कशन झालं हा तुमचा मुद्दा होता. सायमल्टेनियस म्हणजे काय, ऍट अ टाइम दोन इक्वेशन्स एकत्र विचारात घेणे. ठीक आहे. नेक्स्ट, जर दिलेले इक्वेशन्स तुम्हाला x प्लस y इज इक्वल टू 7 सेमिकोलन x मायनस y इज इक्वल टू काय होतं रे 2 असं दिलेलं असेल, नीट लक्ष द्या, बेसिक आहे. तर हे इक्वेशन आणि हे दुसरं इक्वेशन दोघांमध्ये सेमिकोलन चं चिन्ह आहे. मराठीमध्ये काय म्हणतात त्याला, कुठले चिन्ह म्हणतात, स्वल्पविराम, अर्धविराम. ओके, अर्धविराम. काय होतं रे इथं ना 5 मधून 3 गेले खाली राहिले. ठीक आहे 3. हा काय कुठले घेतलं तर चालतंय. ओके, लक्ष द्या, जर इथं सेमिकोलन असेल, अर्धविराम असेल, तर असं समजायचं हे पलीकडलं इक्वेशन आणि अलीकडलं इक्वेशन कसं आहे, सेपरेट आहे. कसं आहे, सेपरेट, वेगळं वेगळं. तर सॉल्व्ह करताना काय करायचं की आपल्याला की सोल्युशन मध्ये गिवन पार्ट काय आहे तो अगोदर लिहावा लागेल. बोर्ड एक्झाम मध्ये मार्क्स मिळवायचे सिस्टमॅटिकली. गिवन मध्ये काय रे दिले तुम्हाला, x प्लस y इज इक्वल टू 7 दिलं. हे एक्झाम्पल नंबर किती आहे, सॉरी इक्वेशन नंबर किती आहे, पहिला आहे. दुसरं इक्वेशन काय दिले, अँड दुसरं इक्वेशन आहे x मायनस y इज इक्वल टू 3. इक्वेशन नंबर काय असेल, सेकंड. जर एलिमिनेशन मेथडचा यूज करायचा असेल तर सगळ्यात पहिली स्टेप कुठले व्हेरिएबल एलिमिनेट करायचे ते अगोदर लक्षात घ्यायचं. कोणतं व्हेरिएबल एलिमिनेट करायचंय, नाही एक्स का नाही, नाही इकडे बघा, कोणतंही व्हेरिएबल एलिमिनेट करू शकता, बरोबर ना, एक्स करू शकता किंवा वाय करू शकता. मग सोपं काय जाईल हे बघा. पहिलं व्हेरिएबल एलिमेंट कुठलं करायचे ते सिलेक्ट करा. सिलेक्शन साठी तुम्हाला त्याची कोएफिशियंट कडे लक्ष द्यावं लागेल. कोएफिशियंट म्हणजे काय लक्षात येतं, त्या व्हेरिएबलला चिटकून असणाऱ्या संख्या, नंबर्स. इथं x चा कोएफिशियंट 1 आहे इक्वेशन फर्स्ट मध्ये, सेकंड मध्ये पण काय आहे 1च आहे. इकडे y चा कोएफिशियंट 1 आहे, इकडे पण 1च आहे, परंतु वरती साइन प्लस आहे, खालती मायनस आहे. आता बघा थोडंसं बेसिक मध्ये चला. बेसिक सगळ्यात पहिलं काय असायला पाहिजे की कोएफिशियंट सेम असणं गरजेचं आहे. एलिमिनेशन मेथडचा यूज करण्यासाठी दिलेल्या व्हेरिएबल मध्ये कुठल्या ना कुठल्या एका व्हेरिएबलचा कोएफिशियंट कसा पाहिजे, सेम. काय पाहिजे, कोएफिशियंट सेम पाहिजे. काय पाहिजे, कोएफिशियंट सेम पाहिजे. कोएफिशियंट सेम असेल तर दुसरं ऑब्झर्वेशन. ओके ठीक आहे. नंबर 1 काय पाहिजे रे बाळांनो, कोएफिशियंट मस्ट बी सेम. नसेल तर करून घ्या, कसा घ्यायचा मी या 2-3 दिवसामध्ये शिकवतो. ऍक्च्युली 2 दिवसामध्ये संपवून टाकू. ठीक आहे, सोमवार मंगळवार पर्यंत फायनल होऊन जाईल. कोएफिशियंट सेम असणं गरजेचं आहे. कोएफिशियंट सेम असेल तर स्टेप नंबर नेक्स्ट साइन कडे लक्ष द्या. साइन एक तर काय पाहिजे, दुसरं काय असेल, बरोबर ना. जर इथं प्लस मायनस म्हणण्यापेक्षा साइन जर सेम असतील, नंबर 1 साइन कडे लक्ष द्या बाळांनो. नंबर 1 काय असेल रे, साइन काय कशी असू शकतात, सेम. नंबर 2 ला काय असू शकतात, अपोजिट. काय असू शकतात, अपोजिट. आता इथं बघा, जर साइन एकाचा कसा आहे प्लस आहे, दुसऱ्याचं कसं आहे मायनस, हे सेम आहेत का, अपोजिट आहेत ना. एक प्लस आहे, दुसरं मायनस आहे. जर साइन अपोजिट असतील तर त्या इक्वेशनची काय करायची, ऍडिशन करायची. आणि साइन सेम असतील तर काय करायचं, सबट्रॅक्शन करायचं. कळालं का इथपर्यंत, कळालं का. म्हणजे हे तुमच्या बेसिक गोष्टी आहेत. मग इथं तुम्हाला काय दिसतं, साइन अपोजिट आहेत. कशा आहेत, अपोजिट. म्हणून माझं पहिलं टार्गेट काय असेल, इथं काय करावं लागेल बाळांनो, ऍडिशन. ऍड किंवा ऍडिंग, बाय ऍडिंग इक्वेशन, नाही नको ऍडिंग नको, ऍड करतो डायरेक्टली. ऍड इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड. ज्यावेळेस आपण इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड याची काय करतो, ऍडिशन करतो. याची जर ऍडिशन करत असेल तर मला हे रिपीट लिहायची गरज नसते. लिहायची गरज असते का, पण बरेच विद्यार्थी नवीन आहेत, आपण फर्स्ट टाइम क्लास लावलाय नवीन मध्ये, त्यांच्यासाठी बघू. हे इक्वेशन फर्स्ट रिपीट घ्या. काय रे बाळांनो, x प्लस y इज इक्वल टू 7. हे काय आहे, इक्वेशन सेकंड. रिपीट सांगा, x मायनस y इज इक्वल टू 3. मी काय सांगितलं होतं, साइन कशा आहेत, सेम आहेत का, नाही, कशा आहेत, अपोजिट. मग तुम्ही ऍडिशन करा. ऍडिशन करताना इथं प्लस चिन्ह घ्यायचं, बरोबर ना. आणि ऍडिशन करत असताना व्हेरिएबलच्या कोएफिशियंटची ऍडिशन आणि सबट्रॅक्शन होत असते, बरोबर ना. कौन सी दुनिया में हो, आओ लक्ष द्या. ओ नाही म्हणलं मी, आओ म्हणलं. हा बरोबर. साइन ज्यावेळेस आपण बाळांनो, पकडलं का नाही मी तुला,
हा, ज्यावेळेस साइन सेम असतील त्यावेळेस आपण काय करणार आहेत, सबट्रॅक्शन. साइन डिफरंट असतील तर ऍडिशन. इथं साइन डिफरंट आहेत, पहिलं हे कॅन्सल होईल, हे लक्षात ठेवा. इथं 1x प्लस, इथं कोएफिशियंट काय असतं 1, इथं काय असतं 1, 1 + 1 2x इज इक्वल टू, हे कॅन्सल झालं, 7 + 3 10. म्हणजे जर x इज इक्वल टू इथं 10 होतं बरोबर ना, आणि x आणि कोएफिशियंटच्या मध्ये कोएफिशियंटची ऍडिशन होते बरोबर ना, मग इथं मल्टिप्लिकेशन असेल तर पलीकडे गेल्यावर काय होईल, डिव्हिजन. म्हणजे नक्कीच इथं x ची व्हॅल्यू काय येते बाळांनो, 5 येते. x ची व्हॅल्यू काय येते 5. मग जर x ची व्हॅल्यू 5 आलेली असेल तर इथं परत सबस्टिट्यूशन मेथडचा यूज होतो बरोबर ना. आता ही आलेली x ची व्हॅल्यू जी काय आहे 5, ती आपण कुठे ठेवणार आहेत रे, पुट x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये ठेवा किंवा सेकंड मध्ये ठेवा, दोघांचा ऍक्च्युली व्हॅल्यू कशा येणार आहेत, एकशा सेम येणार आहे. इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये ठेवा. इक्वेशन फर्स्ट रिपीट लिहायची गरज नसते, पण प्रॅक्टिस साठी घेऊ. x + y इक्वल टू काय आलं 7 आलं, x + y इक्वल टू काय आलं 7. मग मी जर x ची व्हॅल्यू 5 ऍज इट इज ठेवली याच्या जागी, तर इतर आता y इक्वल टू 7, y इज इक्वल टू 7 प्लस 5 पलीकडे जाईल, काय होईल रे, नक्कीच y ची व्हॅल्यू काय येते, आपण जे ऍज्युम्शन केलं होतं तेच व्हॅल्यू आले ना. मग इथं शॉर्ट बट स्वीट बघा, इतर सोल्युशन म्हणून लिहा, 2-3 मेथड आहेत इथं. इथे काय घ्या, सोल्युशन. x इज इक्वल टू काय आलं रे 5 आणि y इज इक्वल टू काय आलं, किंवा तुम्हाला जर लिहायचं असेल तर दुसऱ्या एक मेथडने लिहू शकता. इथे ब्रॅकेट मध्ये x, y इज इक्वल टू इथे काय रे 5, 2 अशा पण प्रकारे लिहू शकता. लक्षात आलं का, हे चांगल्या प्रकारे आहे. हे एक सिस्टमॅटिक लिहून घ्या, जेणेकरून आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल्स तुम्हाला स्वतःला तयार करून लिहायचे. नंबर चुकू नका, याला सिंपल लेवल फर्स्ट नाव देऊ आपण. चला, कुणी सॉल्व नाही करायचं, नोटबुक बंद करून ठेवा. फक्त मला एक जण मला आता दिलेलं एक्झाम्पल सांगा, रिपीट सांगा. 3x + y इज इक्वल टू, रिपीट सांगा, 3x + 2y इज इक्वल टू सेमिकोलॉन 8 का 18? 18च आहे ना, ओके 18च आहे. हा, लक्ष द्या. सुरुवात, नोटबुक बंद करून ठेवा, बंद करून ठेवा. सुरुवात करत असताना आपण काय केलं आतापर्यंत, की बाबा गिवन पार्ट जो आहे तो ऍज इट इज मांडून घेतला. काय घेतले, 3x + 2y इज इक्वल टू 29. इक्वेशन नंबर कसा असेल, अँड नेक्स्ट इक्वेशन कुठलं रे बाळांनो, 5x - y इज इक्वल टू 18. इक्वेशन नंबर सेकंड. आता टाइप 2 लेवल सेकंड. लेवल मीन्स हार्ड, थोडस मगाशीच्या पेक्षा थोडस वेगळं आहे, वेगळ्या प्रकारचं एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये काय होतंय, x चा कोएफिशियंट मगाशी 1 होता, आता किती आहे 3. y इकडं खालच्या इक्वेशन मध्ये x चा कोएफिशियंट किती आहे 5. कोएफिशियंट सेम आहेत का, नाही, थोडस साईडला ठेवा. y कडे चला, y चा कोएफिशियंट आणि खालच्या y चा कोएफिशियंट 1. साइन कडे लक्ष देऊ नका थोडा वेळ, बरोबर ना. मगाशी काय सांगितलं होतं, स्टेप नंबर फर्स्ट, की एलिमिनेशन मेथड नुसार एक्झाम्पल सॉल्व करताना तुम्हाला कुठल्या ना कुठल्या एका व्हेरिएबलचा कोएफिशियंट कसा पाहिजे, सेम पाहिजे. रिपीट, कुठल्या ना कुठल्या एका व्हेरिएबलचा कोएफिशियंट कसा पाहिजे, सेम पाहिजे. मग कोएफिशियंट सेम नसेल तर सेम करावा लागेल. कसा करावा लागेल, आता बघू, ठीक आहे. पॉसिबल असेल डिव्हिजन करा, नसेल मल्टिप्लिकेशन करा, बरोबर. मल्टिप्लिकेशन करत असताना आणखीन त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, की बाबा इकडे जर बघितलं x चा कोएफिशियंट सेम करायचं असेल तर एलसीएम काढावं लागेल, आणि इथं बघितलं तर एकाच टेबलमध्ये एकाच पाड्यातल्या संख्या आहेत. जसं की बघा इथं काय नाही म्हणजे काय आहे, आणि वरती काय आहे, म्हणजे एका टेबलमध्ये आहे ना. 1 ला आपण 2 करण्यासाठी काय करू शकतो, 1 ला ज्यावेळेस मी 2 करायचं असं समजतो त्यावेळेस मला 2 न मल्टिप्लाय करावं लागतं. म्हणजे एका टेबलमध्ये आहेत का चेक करा. रिपीट, दिलेल्या इक्वेशन मध्ये कोणत्या ना कोणत्या एका व्हेरिएबलचा कोएफिशियंट सेम पाहिजे, सेम नसेल तर सेम करावा लागेल. मग सेम करावा लागेल तर कुठल्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट सेम करायला सोपं जाईल ते ऑब्झर्व करा. नंबर 1, x चा कोएफिशियंट सेम करायचा सोपाच आहे, परंतु तो थोडासा पुढच्या लेवलला बघू आपण. इकडे बघा, y चा कोएफिशियंट सेम करू आपण. कशाचा कोएफिशियंट सेम करायचा आहे, y चा. जर मी y या व्हेरिएबलचा कोएफिशियंट सेम करणार असेल
तर मला काय करावं लागेल, इथं काय रे बाळांनो 2 आहे, काय आहे 2, इथं काय आहे 1, या 1 ला 2 करायचंय. त्याच्यासाठी मी काय करणार ओके, मल्टिप्लाइंग इक्वेशन. मला y चा कोएफिशियंट सेम करायचा आहे, बघा नीट लक्ष द्या. मग इथं 1 आहे, काय आहे, मग 1 ला मी कुठल्या संख्येनं मल्टिप्लाय करावं लागेल, 2 न. मग ह्या कोएफिशियंट वरी 2 आहे ना, मग ह्या कोएफिशियंट न मल्टिप्लाय करा, किंवा असं स्वतःला क्वेश्चन करा की मी 1 ला कुठल्या नंबरनं मल्टिप्लाय केल्याच्या नंतर वरचा नंबर येईल 2, बरोबर ना. मग मी 2 ह्या 1 ला 2 न मल्टिप्लाय करतो. मग फक्त या y लाच मल्टिप्लाय करायचंय का प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचंय? म्हणजे प्रत्येक टर्मला जर मल्टिप्लाय करायचं असेल तर इक्वेशन नंबर सेकंडला मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाइंग इक्वेशन सेकंड बाय किती न रे 2 न. मग हे मी स्टेटमेंट लिहिणार, कंपल्सरी लिहायचं, कळालं तर पाहिजे ना नेमकं काय केलं. तर 2 न मल्टिप्लाय करत असताना मी ऍक्च्युअली कोएफिशियंटला मल्टिप्लाय करतो, बरोबर ना. x चा कोएफिशियंट किती आहे, मग इथं वी गेट, आपल्याला काय मिळतं चेक करा, वी गेट, हा फास्ट 5 टू जा 10x मायनस 2 1 जा 2y इज इक्वल टू 2 into 18, रिपीट सांगा 36. इक्वेशन किती आलं रे, इक्वेशन नंबर किती आलं. आता इकडे बघा, जर इक्वेशन फर्स्ट सेकंड थर्ड या तिन्ही पैकी जर मी सेकंड इक्वेशनच्या बदल्यात मी थर्ड इक्वेशन तयार केलं असेल तर सेकंडला तुम्ही लक्षात घेऊ नका. कुठले इक्वेशन बघायचे आपल्याला, इक्वेशन फर्स्ट आणि थर्डचा विचार करा. मग इक्वेशन फर्स्ट आणि थर्डचा जर विचार केला बाळांनो, तर इक्वेशन फर्स्ट आणि थर्ड मध्ये इथं मला y या व्हेरिएबलचा कोएफिशियंट सेम दिसला. चला स्टेप लेवल फर्स्ट कडे चला. कुठल्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट सेम आहे, y या व्हेरिएबलचा कोएफिशियंट सेम आहे. साइन कशा आहेत, साइन बघा इथं प्लस आहे, इथं काय आहे अपोजिट आहे. तिथं लिहिलं होतं काहीतरी मी, साइन अपोजिट असेल तर ऍडिशन, साइन सेम असेल तर सबट्रॅक्शन. मग मला ऍडिशन करावी लागेल, कशाची ऍडिशन करायची, ऍड. हा, इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन थर्ड, सॉरी इक्वेशन थर्ड फर्स्ट मांडून घ्या. 3x प्लस 2y इज इक्वल टू 29. नेक्स्ट सांगा थर्ड घ्या, हा 10x मायनस 2y इज इक्वल टू, याची काय करायची, याची जर ऍडिशन करायची असेल तर मला कोएफिशियंटची ऍडिशन करायला लागेल. 3 प्लस 10, 3x प्लस 10x 13x, हे कॅन्सल होईल, प्लस मायनस विल गेट कॅन्सल. इकडे काय रे दोघांची ऍडिशन, रिपीट सांगा. जर 13x ची व्हॅल्यू 65 असेल तर x ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे 65 अपॉन, हे मल्टिप्लिकेशनचं 13 इकडे जाईल, डिव्हिजन म्हणजे x ची व्हॅल्यू आली 13×5 बरोबर ना. नेक्स्ट स्टेप काय कोण सांगतंय, हा पुट x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन नंबर. बघा इकडं, बघा नीट लक्ष द्या. इक्वेशन फर्स्ट आहे, x ची व्हॅल्यू ठेवल्याच्या नंतर तिथं 2y येतं, मग परत मल्टिप्लिकेशनचं 2 डिव्हिजन मध्ये जाईल, एक स्टेप वाढते, कोएफिशियंट 1 ह्याचा आहे बघा. मग आपण सेकंड मध्ये ठेवलं तर चालेल ना. इक्वेशन नंबर कशामध्ये ठेवू, सेकंड. चला इक्वेशन सेकंड सांगा. 5x मायनस y इज इक्वल टू 18. 5 ला 5 ऍज इट इज, x ची व्हॅल्यू काय होती रे 5 मायनस y इज इक्वल टू 18. इथे येईल 25, मायनस पलीकडे पाठवतो मी, प्लस आलं, इथं प्लस 18 इकडे आलं, मायनस 18 आलं. इकडे काय आलं रे, y ची व्हॅल्यू 25 मधून 18 गेले, खाली राहिले 7. म्हणजे इथं सोल्युशन मध्ये काय आलं, x इज इक्वल टू 5 अँड y इज इक्वल टू 7. हे काय आहे आपलं, हे आहे आपलं सोल्युशन. मला काय म्हणायचं माहितीये का, नीट लक्ष द्या. तुम्ही इथं थोडस मी चेंजेस केले. काय केलं की सर हे -5 का मायनस y पलीकडे का ट्रान्सफर केलं, तर आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, व्हेरिएबलची, कुठल्या x आणि y. मायनस y ची फाइंड आउट करायची का प्लस y ची, म्हणून मी काय केलं y चं साइन प्लस करण्याचा प्रयत्न केला. कदाचित इथं प्लस असतं तर मी ह्या व्हॅल्यूज पलीकडे पाठवल्या असतं, बरोबर ना. म्हणून मी इथं मायनसचं प्लस केलं. मग सर परत तुम्ही काय केलं, हे a इकडे पाठवलं आणि हे इकडे पाठवलं, असं काय केलं, काय फरक पडत नाही. लेफ्ट साईडला लिहा किंवा राईट साईडला लिहा, आन्सर तुम्हाला काय येणार आहे सेमच येणार. लिहून घ्या टाईप. सांगा
2x minus 3y is equal to 9 semicolon. Next 2x plus y is equal to 3. 3 का 13. ओके रिपीट सांगा. 2x plus y is equal to 13. हे इक्वेशन वेगळ्या वेगळ्या प्रकारे सॉल्व करता येऊ शकतं. नीट लक्ष द्या अगोदर. जर याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की सर पहिले इथं गिवन पार्ट मध्ये दोन इक्वेशन आहेत. नंबर 1 2x minus 3y is equal to 9. इक्वेशन नंबर काय आहे फर्स्ट. नेक्स्ट काय आहे 2x प्लस y is equal to 13. इक्वेशन नंबर काय आहे सेकंड. मला काय सांगायचं ते अगोदर समजून घ्या, नंतर तुम्ही सॉल्व करू शकताय. सर तुम्ही आता तर सांगितलं की व्हेरिएबल कुठले व्हेरिएबल एलिमेंट करायचे ते शिकून घ्या. ऍक्च्युली सिलेक्ट करा. जर आपण y व्हेरिएबल एलिमेंट करणार असाल तर y चा कोएफिशिएंट सेम पाहिजे. पण त्याच्या अगोदरची एक स्टेप काय सांगितलं होतं, कोणत्या व्हेरिएबलचा कोएफिशिएंट सेम आहे ते चेक करा. कुठल्या व्हेरिएबलचा कोएफिशिएंट सेम आहे x चा. मग आपण y चा कोएफिशिएंट चेक करायला जायचंच नाही. का जायचं नाही? y चा इकडे बघा रे, जर x चा कोएफिशिएंट सेम नसता तर मी काय केलं असतं, y या व्हेरिएबल कडे गेलो असतो. मग y या व्हेरिएबलचा कोएफिशिएंट इथं मला डिफरंट दिसतो आणि एकाच पाड्यातल्या संख्या तिथं काय रे बाबा 1 आहे, तिथं काय आहे 3. मग 1 ला 3 करण्यासाठी मी इक्वेशन सेकंडला कशाने मल्टिप्लाय करणार 3 न, बरोबर ना. पण मी ती मेथड नाही घेणार. मी पहिल्या स्टेप कडे जाणार. पहिली स्टेप काय आहे, इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड मध्ये x या व्हेरिएबलचा कोएफिशिएंट सेम आहे का मी चेक करतोय. आहे का सेम आहे. स्टेप नंबर नेक्स्ट काय रे बाबा, स्टेप नंबर नेक्स्ट साइन सेम आहेत का डिफरंट आहेत, सेम आहेत. बघा नीट लक्ष द्या. x चा साइन काय इथं प्लस, सॉरी x चा कोएफिशिएंट काय रे बाळांनो 2, पण त्याचं साइन काय इथं +2, इथं +2. साइन सेम आहेत काय करायचं सबट्रॅक्शन. साइन सेम आहेत काय करायचं सबट्रॅक्शन. मग मी इथे लिहितो सबट्रॅक्ट इक्वेशन. कशातून काय सबट्रॅक्ट करू, सेकंड मधून फर्स्ट करतो चालतंय. सबट्रॅक्ट इक्वेशन सांगा फर्स्ट फ्रॉम इक्वेशन सेकंड. जर इथं तुम्हाला सांगितलं असेल की सबट्रॅक्शन करत असताना पहिले सबट्रॅक्ट करायचे सेकंड मधून, तर सेकंड अगोदर लिहा. चला सांगा फर्स्ट 2x प्लस y इज इक्वल टू 13. अगोदर सेकंड घेतलं, फ्रॉम सेकंड सांगितलं होतं ना. आणि परत काय असेल 2x मायनस 3y इज इक्वल टू 9. सबट्रॅक्शन करत असताना एक रूल खूप इम्पॉर्टंट आहे, नीट लक्ष द्या. या रूल कडे लक्ष द्या. इथं सबट्रॅक्शन करायचे, साइन चेंज होतात. म्हणजे काय होतं, इथं प्लस असतं, काय होतं प्लस, मायनस प्लस याचं मल्टिप्लिकेशन होतं, काय होतं रे मायनस, मायनस मायनसचं मल्टिप्लिकेशन काय होतं प्लस. बाय डिफॉल्ट इथं मायनस इथं प्लस आहे, काय होतं रे म्हणजे काय होतं इथं प्लसचं मायनस, मायनसचं प्लस, प्लसचं मायनस. बाय डिफॉल्ट काय होतं साइन चेंज होतात. काय होतात साइन चेंज होतात. बघा इथं वरती काय आहे प्लस, ह्याचा हे लक्षात घेऊ नका, हे आहे ना हे लक्षात घेऊ नका. प्लस हे प्लस आहे, खालचं मायनस आहे, काय रे इथं +1 आहे, इथं +3 आहे. 1 + 3 आणि 13 मधून 9 गेले, खाली राहिले 4. म्हणजे y ची व्हॅल्यू काय यायला पाहिजे 4. मल्टिप्लिकेशनचं परत डिव्हिजन मध्ये जाईल. 4 1 जा, y ची व्हॅल्यू काय लिहिल. चला y ची व्हॅल्यू 1 आहे, कुठल्या इक्वेशन मध्ये ठेवल्याच्या नंतर सोपं जाईल. फर्स्ट मध्ये, सॉरी इथं आहे ना सेकंड मध्ये. काय करता येईल मग फास्ट सांगा. Put y is equal to 1 in equation number second. Equation second repeat लिहा. 2x plus y equal to 13. का रिपीट लिहिलोय मी प्रॅक्टिस साठी. हा घ्या. therefore 2x plus y ची व्हॅल्यू इक्वल टू 13. तुम्हाला माहिती आहे 13 ऍज इट इज तसं राहील. +1 पलीकडे गेल्यावर काय होईल मायनस. 13 मधून 1 गेले, खाली राहिले 12. कशाची व्हॅल्यू आहे म्हणजे x ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे 12/2. मल्टिप्लिकेशनचं डिव्हिजन मध्ये 2 1 जा 2, 2 6 जा 12. therefore सोल्युशन काय तरी सोल्युशन x इज इक्वल टू 6, y इज इक्वल टू 1. लक्षात आलं का तुम्हाला, हे लक्षात आलं का इथपर्यंत. हे लिहून घ्या फास्ट. सारखे सेम एक्झाम्पल्स किती दिलेत 5 आणि मगाशी किती दिलेत 10. आता सध्या मला वाटते पेपरचा लोड आहे का तुम्हाला भोसले हायस्कूलचे विद्यार्थी, बरोबर ना. तरी पण सोडवा जसं जमते तसं. छत्रपती शिवाजी हायस्कूल किंवा अदर स्कूलचे आता जस्ट सुरुवात आहे.
दररोजचा लोड दररोज कमी करा. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय, दररोज दिलेला एक्झाम्पल्स प्रॅक्टिस दररोज करणे. चालतंय. वरती इंग्लिश होईल आणि इंग्लिशचा क्लास मिस नका करू, इम्पॉर्टंट आहे.